गंगाखेड विधानसभा क्षेत्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीने घवघवीत असा विजय मिळवलेला आहे। आपल्यासोबत गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टी जी आहेत। सर, काय सांगणार आज विजय कशा पद्धतीने पाहिले या विजयाकडे आपण? विजय खूप चांगला मिळाला आम्हाला। आम्ही 3 तालुक्यातून 17 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी आमचे 11 उमेदवार विजय झालेले। 4-5 सीट आमच्यापर्यंत, 1 सीट आमची 44 मतांना फक्त गेलेली आहे। ती रिकाउंटिंगला आम्ही टाकलेली आहे, बघूया काय त्याचा रिझल्ट येते आणि मी खूप समाधानी आहे। सर, किती जागा यामध्ये आपल्या पंचायत समितीच्या आलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या किती जागा आलेल्या आहेत? आता पंचायत समिती मला सांगता येणार नाही, मला आणखी रिझल्ट यायचे बरेचसे बाकी आहे। आणि पंचायत समितीच्या बऱ्याच आमची वरची सीट जरी गेले, आमचे आपले खालच्या सीट आलेले आहेत, आमच्या बऱ्याचशा सीट आलेल्या आहेत। मला वाटतं दोन्ही तिन्ही पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकेल। सर, आपण या निवडणुकीमध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती उमेदवार दिले होते आणि त्यानंतर हा विजय झालेला आहे, याकडे कसं पाहता? आपण जर बघितलं मागच्या 25-30 वर्षापासून जवळजवळ इथे माझ्या मतदारसंघामध्ये पूर्णेमध्ये तर भाजपचा एकही उमेदवार निवडून येत नव्हता। पूर्णेमध्ये पालममध्ये एखादी सीट यायची, इथून एका 2 सीट यायच्या, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 सीट येत होत्या। आज आम्ही 11 वर पोहोचलो, मी समाधानी आहे, खूप समाधानी। आणि याचं सर्वस्वी क्रेडिट जो मी देतो आपल्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना मी देतो। आज मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी आपल्यावरती एक मोठी जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी आपण कुठेतरी चांगल्या रीतीने पार पाडली? हो, निश्चितच। मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमच्यावर, माझ्यावर आणि पालकमंत्र्यावर दोघांवरही जिम्मेदारी दिली होती। त्या निमित्ताने आम्ही दोघांनी बऱ्यापैकी रिझल्ट दिलेला आहे आणि मी समाधानी आहे। सर, आपल्या राणीसोगाव क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपल्याच भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते ते शिवसेनेकडून आपल्या उमेदवाराच्या समोर कडव्या आव्हानामध्ये होते, त्यांचा आज पराभव झालेला आहे। जसं करणी वैसी भरणी, एकच उत्तर आहे। आता लोकांच्या कामं कशा पद्धतीने होतील? आज तुम्हाला घवघवीत असा विजय लोकांनी दिलेला आहे। खूप चांगले कामं करू आम्ही आणि आमचे जेवढे विजयी उमेदवार आहेत खूप चांगले उमेदवार आहेत आणि जनतेला खूप चांगल्या प्रकारे जनतेला न्याय देते। या निवडणुकीमध्ये आपल्यावरती अनेक टीका टिप्पणी झालेली आहे, पैशाचा धुमाकूळ देखील आपण केले असल्याचे देखील आरोप करण्यात आलेले आहेत, याकडे कसं पाहता? हे सर्व चुकीचे आरोप करत राहतात माझ्यावर, काय नवीन आरोप नाही, असे आरोप सतत करत राहतात। त्याच्यामुळे आरोपाला उत्तर देत नाही, आरोपाला जनतेने उत्तर दिलंय बरोबर। विरोधकांना काय सांगा? नाही, विरोधकाला आत्मपरीक्षण करावं, त्यांनी का घडलं, कसं घडलं, आत्मपरीक्षण करावं। आज आपल्या बाजूने सर्व जनता या ठिकाणी उभी राहिलेली आहे, आपल्याला बहुमत देखील दिलेलं आहे, त्यामुळे आता या सर्व ग्रामीण भागातील जे विकास असतील, अनेक कामं रखडलेले आहेत, लोकांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, या प्रश्नांना आपण कसं तोंड द्या? मी माझं आमदार म्हणून तर मी ग्रामीण मध्ये काम करतोच आहे। आता मला जवळजवळ माझे हात आणखी बळकट झालेले, ते सर्वच आता उमेदवार माझे जिल्हा परिषद उमेदवार निवडून आणले आणि माझी ताकद वाढलेली आहे। आम्ही सगळ्या मिळून आता जनतेचा विकास करू, ग्रामीणचा विकास करू। आपले उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने जवळपास 4 ते 4.5 हजाराची लीड भेटलेली आहे, या निकालाबद्दल आपण जनतेला काय सांगाल? जनतेला सांगायचं, जनतेचे आमच्यावर उपकार जनतेने जे आम्हाला दिला, आमच्या कामाकडे विकासाकडे बघून जनतेने आम्हाला हा निकाल दिलेला आहे, त्याच्यामुळे जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। काय यापुढे आपली रणनीती असेल? यापुढे रणनीती आता ग्रामीणचे जनतेचे कामं करायचे आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे, हेच आमचं काम असेल। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न सोडू आणि ग्रामीण भागाचा विकास करू, असं देखील मत आमदार गुट्टे यांनी व्यक्त केलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी।